हा पांढरण रस्त्याचा अतिशय महत्वाचा विषय मार्गी लावल्याबद्दल सर्वप्रथम बावनकुळे साहेबांचं खूप खूप अभिनंदन। माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहे। पहिला प्रश्न असा आहे की आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पांढरण रस्त्याची मोजणी आपण सुरू केलेली आहे, आदेश दिलेले आहे, बैठका झालेल्या आहे, आमदारांना आपण त्यात अध्यक्ष केलेला आहे, पण याच्यामध्ये भूमी अभिलेख विभागाचं जे त्यांच्याकडे जे संख्याबळ आहे हे अतिशय कमी आहे, त्याच्यात मशीन्स नाही आहे। त्यामुळे आता माझ्या एका मतदारसंघामध्ये 700च्या वरती पांढरण आहे। आता जर समजा जिल्ह्यातल्या किती, राज्यातल्या किती जर विचार केला तर याच्यामध्ये ते मोजणी होत नाही, मोजणी झाल्याशिवाय सीमांकन होत नाही, सीमांकन झाल्याशिवाय पुढचं काम होत नाही। त्यामुळे या भूमी अभिलेख विभागांना आपण सर्व पुरेसं संख्याबळ देणार का, हा माझा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न साहेब, आपल्याला धन्यवाद आहे की आपण या पांढरण रस्ते पहिल्यांदा या 50 वर्षात पहिल्या सरकारने, महायुती सरकारने घेतलेले आहे। आता याला बजेटमध्ये निधी सुद्धा आपण जर दिला तरच हे पांढरण रस्त्याचं शेतकऱ्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊ शकते आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असेल तर पांढरण रस्ते हे केले तर तो शेतामध्ये भाजीपाला लावू शकतो, इतर पिकं लावू शकतो आणि तो त्याचा जीवनमान सुधारू शकतो आणि म्हणून याला आपण निधी उपलब्ध करून द्यावा। हे माझे 2 प्रश्न, आपण याची उत्तर द्यावं। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, एक मगाशी जे सभागृहाला सांगायचं ते राहून गेलं। आता आपण एक जशी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये वेबसाईट आहे, या राज्याच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची जी वेबसाईट आहे त्यामध्ये कुठला रस्ता, त्याचं बांधकाम कोण करतात आहे, त्याची संपूर्ण वेबसाईटवर माहिती आहे। तशीच आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पांढरण रस्त्याची वेबसाईट 31 मार्चच्या तयार होणार आहे आणि यामुळे संपूर्ण राज्याचं पांढरण रस्त्याचं स्ट्रक्चर आता वेबसाईटवर दिसणार आहे। त्याची 31 मार्चपर्यंत आपण करणार आहोत। दुसरं, संख्याबळाबद्दल माननीय आपण या ठिकाणी माननीय आपले या ठिकाणी समीर कुनावारनी सांगितलं आहे। समीरजी, आपण आता कायद्यामध्ये बदल केला आहे, मागच्या विधिमंडळात आपणच मान्यता दिली आहे कायद्याला। या कायद्यामध्ये आता आपण खाजगी भूकरमापकांना नेमण्याचा आणि खाजगी सर्व्हेअरही नेमण्याचा आपण आता कलेक्टर आणि तिथल्या SLRला अधिकार देणार आहोत। त्याचा SOP आता फायनल झाली आहे। पुढच्या 7 दिवसामध्ये जी SOP जाईल त्यामध्ये जिल्हाधिकारी आत्ता जे त्या ठिकाणी खाजगी भूकरमापक येणार आहे त्यांचं एज्युकेशन, त्यांचं मग त्यांची स्किल डेव्हलपमेंट, नंतर मात्र रोवर्स 132 कोटी रुपये शासनाने आता रोवर्ससाठी दिले आहे। त्यामुळे या राज्यामध्ये जेवढे पाहिजे तेवढे मोजणीचे रोवर्स आणि ड्रोन्स आपण देतो आहे, जेणेकरून जे प्रायव्हेट भूकरमापक मोजणी केल्यानंतर आमचे भूकरमापक शासकीय यांचा सर्टिफाईड करतील आणि जी संख्या कमी आहे ती संख्या, पुरेशी संख्या आता तिथलेच कलेक्टर, तिथलेच SLR आपल्या लेव्हललाच ते नियुक्त करतील, त्यांना ते नेमतील। नेमल्यावर त्यांचं पेमेंट करण्यापासून सर्व अधिकार आता जिल्हाधिकारी दिलेले आहेत। त्यामुळे आता पुढच्या 31 मार्च नंतर ही अडचण राहणार नाही। आपला तर विचार आहे 15 दिवसामध्ये या राज्यामध्ये मोजणी झाली पाहिजे आणि 15 दिवसात मोजणी होऊन नंतर मग रजिस्ट्री, नंतर मग म्युटेशन। या राज्यामध्ये राज्य आता एवढा लवकर नाही, पण पुढच्या 2 वर्षामध्ये आधी मोजणी, त्याशिवाय रजिस्ट्रेशन नाही। कुठेही जर जमीन विकत घेतली किंवा फ्लॅट विकत घेतला किंवा प्लॉट विकत घेतला तर आधी मोजणी करायची, मग त्या ठिकाणी रजिस्ट्री करायची, मगच त्या ठिकाणी म्युटेशन करायचं, हाही आपण निर्णय करतोय। पण पांढरण रस्त्याबद्दल मात्र आपण त्या ठिकाणी मोजणी करता प्रायव्हेट भूकरमापकांनाही आता या ठिकाणी अलाव करणार आहे। राहिला निधीचा प्रश्न, माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे आपण मुख्यमंत्री बळीराजा पांढरण रस्ते योजनेला एक यावर्षी करता निधी मागितलेला आहे। मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री या योजनेला निधी देतील।